ज्योतिर्लिंगचा आशीर्वाद मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग जोडी चालले. एका साईडला बाकासूर तर दुसऱ्या साईडला सोन्या, एका साईडला रितेश तर दुसऱ्या साईडला नामदेव. हातोडी संघाची महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच पाहायला मिळेल आपल्याला. दोन्ही टीम्स बलाढ्य असतील. नक्कीच खरंच मान्यवर होतं. वेलकम मान्यवरांचं करूया. सहर्ष तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. नक्कीच वेलकम मुसल्ला दादा रांदे त्यासोबत जयवंत रांदे दादा सहर्ष स्वागत. वेलकम. नक्कीच नक्कीच राजेश दादा बोलकर तुम्ही देखील वेलकम. नक्कीच राजेश दादा तुमचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम दादा. नक्कीच विशालजी दादा साहेब दादा वेलकम. एक दासी व्यक्तिमत्व पाटण तालुक्यामध्ये ज्यांनी आपली टीम ओनर केली अर्थात आपण पाहतो विशाल दादा बाबर साहेबांना वेलकम. सर्व मान्यवर वेलकम दादा. जेवण दादा वरून दादा वेलकम. सहर्ष स्वागत विशाल दादा वेलकम. याचा दादा तुम्ही देखील विशाल दादा खरंच थँक्यू सो मच विशाल दादा वेलकम. नक्कीच वेलकम विशाल दादा. सर्व मान्यवर पाहतो त्यांचा सर्व मित्र परिवार पाहतो. थँक्यू सो मच. यायचं मान्यवर बरं नक्कीच बघा दादा. नक्कीच मान्यवर आले आज स्टेजला. थोडे चार छान लागले. खरंच चांगली स्पर्धा पाहतो. या स्पर्धेवरती आपण पाहतोय विशालदादा बाबर साहेब असतील, त्याच्यासोबत जयवंतदादा वरंडे साहेब असतील, अंकुशदादा साळके साहेब असतील, सर्वांना संपूर्ण मित्र परिवार असेल. खरंच थँक्यू सो मच. एक दासी व्यक्तिमत्व ते गावची पाहतो आपण विशालदादा बाबर साहेब. खरंच थँक्यू सो मच. मॅच वगैरे सेमीफायनल 2चा मुकाबला. पहिल्याच ऑन साईडला फटका चांगला होता. राहुल वन बॉस गॅपर केला जातो. फेकी करेपर्यंत फक्त एक सिंगल धाव. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चेंडूचा खेळ झालाय 3 आणि धाव प्लग जाऊन पोहोचले 2च्या घरात 4च्या घरात सॉरी 2-3 चेंडू 4 धावा. आज मान्यवर पाहतो. खरंच वेलकम मान्यवरांचं पुन्हा एकदा करतो सहर्ष स्वागत. जगन्नाथ वरंडे असतील, संपूर्ण त्यांची कमिटी असेल, संपूर्ण मित्र परिवार असेल, विशालदादा बाबर साहेब असतील. खरंच थँक्यू सो मच. ऑन साईडला फटका तो क्वालिटी होता, निघून जात होता. थोडीशी दिशा पलटली आणि सिंगल एक धाव. सेकंडला फलंदाज आपण रितेशला पाहतोय. खरंच एक चांगला फलंदाज रितेश. संघाचा हुकमी एक्का. पुन्हा सेकंडला फलंदाज संघाचा कॅप्टन कुल नामदेवला पाहतोय. टू टू गो. महत्वाचे 4 चेंडू. पॉवर प्ले षटकामध्ये बॅटिंग करावी लागेल. महत्वाचे 2 चेंडू. मनोजच्या गोलंदाजीमधील कॅप्टन वर्सेस पुन्हा एकदा रितेश. हो चेंडू सोडून दिला जातो. पंच वाजतात आपल्याकडे. या सिटीचा वाईट बॉल. नक्कीच अंकुशदादा सुतार साहेब वेलकम. सहर्ष स्वागत दादा. खरंच मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. अंकुशदादा सुतार साहेब वेलकम दादा. यायचं सर्वांनी व्यासपीठावरती. नक्कीच रामदादा सावंत साहेब दादा तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून वेलकम. सहर्ष स्वागत करतो सर्व मान्यवरांचं या सर्व व्यासपीठावरती. आज स्टेज फुल कसाच भरून गेलाय. आज ही स्पर्धा पाहतोय. मैत्रीपूर्ण स्पर्धा पाहिली जाते. नक्कीच अजित दादा निवडून घेऊ पाहतो. खरंच वेलकम. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. वेलकम. थँक्यू सो मच. मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. सुस्वागतम. मॅचच्या दिशेने जाऊया. प्लीज अनिल लदशेठ प्लीज तुम्ही कुठे जाऊन खुर्चीवरती बसून घ्या दादा. नक्कीच चेंडूचा खेळ झाला 5. 1 टू गो. महत्वाचा एक चेंडू.
बॅटिंग करावी लागेल. ऑन साईडला खेळायचा होता, पत्रकाने घेतले बॅटची कडा आणि एक सिंगल सिकी धाव मिळते. पहिल्या षटकाचे होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 8च्या घरात. नक्कीच पहिल्या षटकाचे होते समाप्ती आणि पहिल्या षटकामध्ये धावफलक लागलं जातोय 8च्या घरात. 8 धावा. महत्वाची मॅच. सर्व मान्यवर पाहतोय. खरंच वेलकम. सर्व मान्यवरांचं करतो पुन्हा एकदा सहर्ष सुस्वागतम, स्वागत. थँक्यू सो मच. इनिंग ब्रेक मध्ये मान्यवरांचा सत्कार केला जाईल. आपण मान्यवर पाहतोय. एक चांगली स्पर्धा पाहतोय. आज विशालदादा वगर साहेब असतील, तळेगावचे एक डॅसी व्यक्तिमत्व जयवंतदादा वरंडे असतील, त्याच्यासोबत अजून खूप सारे मान्यवर पाहतोय आपण. मॅचला करूया सुरुवात. सेमीफायनल 2चा मुकाबला. मान्यवर आले. मॅचला 4 चांद लागले. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा. रामा रे रामा हा क्रिकेटचा ड्रामा. नक्की चांगली स्पर्धा पाहिली जाते. त्या स्पर्धेकडे पाहिलं जातं अशी एक स्पर्धा पाहतोय आपण. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज पाहतोय अबिला. धावा झालीत फक्त आणि फक्त सिंगल. 8. सेकंडला फलंदाज नामदेव. संघाचा हुकमे का कॅप्टन कूल. पहिला चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट ऑन द विकेट. सेकंडला कॅप्टन नामदेव. ओहो, यावेळेला फक्त दिशा दिले आणि चेंडू निघून जातोय. झटपट पटापट चेंडूला धुरकावून दिलंय सीमा रेषा पार. बिग 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 षटकार. इट इज अ कडक. धावा मिळतील पुऱ्या अर्धा डझन. काय फटका होता. फक्त नो लुक शॉट. फक्त पायावरचा चेंडू. फक्त दिशा दिली. क्वालिटी यार. क्लास दाखवतोय नामदेवावर आपला. क्लास पहिल्या मॅच मध्ये नव्हता. दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅच मध्ये क्लास दाखवलाय नामदेवने. पहिल्या चेंडूवरती षटकार घेतला जातोय. शॉक से करेंगे स्वागत. आबीचं केले स्वागत. खरंच पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं होतं गोलंदाज आबीचं. धावफलक जाऊन पोहोचले 14. सूरज होता. सूरज चुका करत नाही. सूरजने पकडले जाते झेल आणि धक्का क्रमांक 1 ला ते आठवले 3 ला. अर्थातच कॅप्टन कूल नामदेव बाबर. बॅक टू द डग आउट. तू शेर तो मै 1.25 शेर. तू 10 नंबरी तो मै 11 नंबरी. तू मला षटकार मारू शकतोस तो मी देखील तुझी विकेट घेऊ शकतो. आणि घेतली जाते विकेट. अभिने केलाय कमबॅक. नक्की षटकार ठोकला. त्याच्यानंतर एक चेंडू विकेट आली. चांगली कॅचचा कॉल पाहतो सूरज कडून. धक्का क्रमांक 1 लागतोय मैदानाच्या आतमध्ये. अटोलीचा बक्कासूर सागर बाबरला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचा प्ले बॅक असेल 4. महत्वाची मॅच पाहिली जाते. पहिला धक्का लागला अटोली टीमला नामदेवच्या रूपात. त्याची जागा भरून काढण्यासाठी सागर बाबर पाहतोय. तिसरा चेंडू पुन्हा गोलंदाज. राईट ऑन द विकेट. ओहो, या विषयातून चॅक केला तो फटका फसला की काय. ओहो, फटका फसला नाही तर सागर बाबरला जाळ्यात अडकवलंय. बॅक टू बॅक लगातारचा एकाच्या पाठोपाठ एक. नामदेव पोचतो ना पोचतो. सागर देखील डगआउटचा रस्ता दाखवला जातोय. फटका बसला. ताकद होती. टायमिंग थोडंसं कमी पडलं आणि धक्का क्रमांक 2 लागतोय ओव्हर क्रमांक 2 मध्ये आबीच्या गोलंदाजीमध्ये. खरंच कौतुकाने बाब असेल. पहिला चेंडू होती षटकाराला. त्याच्यामध्ये गोलंदाज अभिने कमबॅक केला. आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय हाय फलंदाज वेगाचा बादशाह तुषार बाबर चाललाय. गोलंदाजी करतो पहिली. आता बॅटिंग करावी लागेल. मेहनत काय असते ती करावी लागेल मित्रांनो. खरंच एक चांगली स्पर्धा पाहतोय. चेंडूचा खेळ झालाय 3. महत्वाचे 3 चेंडू अभि थोडा स्पीडअप करा दादा. सेकंडला फलंदाज तुषार. ऑन साईडला चांगला फटका घेऊन गेला. तिथे मनोज असेल. 1 बाउन्स गॅदर केला जातो. फेकी करेपर्यंत फक्त सिंगल एक सिकी धाव. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चौथ्या चेंडूवरती एक सिंगल. महत्वाचे 2 चेंडू. महत्वाचे 2 चेंडू. हो, यावेळी वेगाने टाकला होता. जास्त लेग स्टिक. या सिटीचा व्हाईट बॉल.
मान्यवर पाहतोय. खरंच आज व्यासपीठ थोडंसं कचाकच भरलेलं पाहायला मिळते आपल्याला. खरंच मान्यवर आले की स्टेजला 4 छान लागतात. दुपारचं थोडंसं स्टेज खाली होता. सकाळच्या संध्याकाळचं सत्र पाहतोय स्टेज पूर्णपणे भरून गेलाय, कारण मान्यवर आले स्टेजला 4 छान लागले. खरंच मान्यवर हे देवासारखे असतात. देव स्टेजवरती आला असं समजून जायचं मित्रांनो. मान्यवर आले आणि स्टेजला 4 छान लागले. महत्वाचे 2 चेंडू टू गो. ऑन साईडला चांगला फटका. पंच थोडेसे ते फंबल होत आहेत. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. डेंजर एंडला असेल. फेकी फेकी फेकी. हो फेकी तर होती चांगली. गोष्ट करतो थोडीशी चुकी आणि तोपर्यंत पळून पूर्ण केला जात आहे. सिंगल. 2 धावा. 5व्या चेंडूवरती 2 धावपला पुढे ढकलते जाऊन पोहोचतो. 18 धावा. खरंच मान्यवरांचं कौतुक करत होतो. खरंच मान्यवर आले आज. खरंच चांगली स्पर्धेला मान्यवरांची उपस्थिती मैत्री चषक पाहतोय. विशालदा बाबरसाहेब असतील, जगनदा वरंडे साहेब असतील, संपूर्ण मित्रपरिवार संपूर्ण पाहतोय. खूप सारे मान्यवर पाहतोय. खरंच थँक्यू सो मच. 1 to go. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाची मॅच. किती धावा होतील शेवटच्या चेंडूवरती. हो यावेळी हलक्या आपण घ्यायचा अंगावरती टाकला होता. सिंगल 1 धाव घ्यायचा प्रयत्न होता. थोडंसं थांबवलं जातोय आणि येतोय डॉट चेंडू. षटकाची होते समोर टाटा बायबाईचा इशारा आणि दुसऱ्या ओव्हरला होते समोर धावफलक थांबलं जातोय तब्बल 18 वरती. नक्कीच धावा झालेत 18. 18. थँक्यू सो मच. ओव्हर क्रमांक 3 ला करूया सुरुवात. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूत एक सिंगल धाव येते. रितेशला स्ट्राईकवरती ठेवणं महत्व गरजेचं असेल. महत्वाची मॅच सेमीफायनल 2चा मुकाबला हायटेज मुकाबला पाहतोय. जो संघ जिंकेल तो जाईल ट्रॉफीसाठी. ही चमचंदी ट्रॉफी पाहतोय आपण. आता तो स्पॉन्सर बाय. खरंच चांगली स्पर्धा. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. ओव्हर क्रमांक 3चा खेळ. हो यावेळी दिशा भरकटली जाते. या सिटीचं व्हाईट बॉल. एका धावेला महत्व द्यावं लागेल. आता सध्या वोटिंगचा दिवस. एका वोटिंगला महत्व द्यावं लागतं, तसं आता एका धावेला महत्व द्यावं लागेल मित्रांनो. एक धाव खूप महत्व असते क्रिकेटमध्ये. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. हो या वेळेला बसला, मग पाठचा पाय वाकवला आणि मग त्याला चोपला. चेंडू भेकावून दिलाय. बिग 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 षटकार. इट इज अ धावा मिळतील पुऱ्या अर्धा डझन. काय फटका सगळं. खरंच रिप्ले टेलिव्हिजन पाहू शकता. पाठचा पाय वाकवला मग नंतर चोपला. काय फटका होता. पाहण्यात जोगा फटका होता रितेशचा. क्वालिटीवर ब्रँड. धावफलक जाऊन पोहोचले 26. 26 धावा. 25 25 धावा. हो कमबॅक करतोय गोलंदाज. गणेशने कमबॅक केला जातो. 25. 3 चेंडूचा खेळ झाला. धावा झाले 25. 3 चेंडूचा खेळ झालाय. मात्र 3 चेंडू. ऑन साईडला खेळत होता. फटका थोडासा जास्त लेग साईडला खेळला जातोय आणि त्यावरती दिली जाते फक्त सिंगल 1 धाव. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक जाऊन पोहोचले 26. 26 धावा. सॉरी 27 धावा. लक्ष आहे का नाही बघत होते सागर. लक्ष आहे. 27 धावा झालेत. 27 27 धावा. टू गो. फटका चांगला होता. हो फटका बसला. त्याच्यानंतर कॅच ड्रॉप. त्याच्यानंतर एक चांगली फिल्डिंग पाहतोय आणि रनआउटच्या स्वरूपात लागतो धक्का रितेशच्या रूपात. रितेश फलंदाज बॅक टू द डगआउट. आता एका चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा झाले 27. 27 धावा झालेत. महत्वाचा एक चेंडू. स्ट्रायकिंगला फलंदाज तुषार असेल. एक मोठा फटका आला. मॅच बनू शकते. 27 झाल्या. गेमने पलटवार. 30+ धावा कराव्या लागतील आता टीमला. धावा झाले 27. महत्वाचा एक चेंडू. फुल टचला कुठे हा फलंदाज सोडणार आहे. फुल टोल केलाय वसूल. चांदोमा भागलास का.
तुषारचा षटकार पहिलाच का सेमी काऊन देतोय. बिग 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 षटकार शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार आणि गेम मध्ये झालाय पलटवार. धाव पलट जाऊन पोहोचलोय 33 झाल्यात आणि आता समीकरण असेल 18 चेंडू 34 धावांचा. चला लगेच सागरवर नामदेव बाहेर प्लीज लगेच उतरा मैदानाच्या आतमध्ये. लगेच टीम उतरायचं. चला स्पीडअप करा तुषार लगेच आता उतरायचंय. 18 चेंडू 34चं समीकरण. सेमीफायनल क्रमांक 2 चा मुकाबला. हा षटकार कुठेतरी नाटो टीमला मागात पडू शकतो. महत्वाची मॅच. चला लगेच स्पीडअप करा नाटोची टीम. चला सागर आतमध्ये जाऊन मित्रांनो आतमध्ये डिस्कस करा प्लीज आतली टीम. चला आतली टीम लगेच स्पीडअप करा प्लीज. नामदेव थोडं सहकार्य करा मित्रा. जर तुम्ही जिंकला तर फायनल तुम्हाला खेळायला थोडासा वेळ लागेल. नक्की 17 चेंडू 34चं समीकरण. आज मॅच बनवावी लागेल. आज कुठेतरी मनोजला बॅटिंग करावी लागेल. नाटो संघ पाहतोय हा मोठ शेवटचा षटकार थोडासा मागात पडू शकतो. 18 चेंडू 34चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता नवीन जर्सी एक लाईनअप पाहतोय आपली टीमचा. मोन्ना क्रिकेट असोसिएशनला चांगली लागलेली शिस्त. खरंच कौतुक करावं लागेल आपली टीमचं. 18 चेंडू 34चं समीकरण. हॅलो 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 या ठिकाणी मोर्ना क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत आज या ठिकाणी भरवलेल्या मैत्री चषकासाठी उपस्थित सन्माननीय आमचे मित्र अंकुश सुतार साहेब यांनी या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार होतोय. मी विनंती करतो मोर्ना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बबन वरंडे यांना विनंती करतो की अंकुश सुतार साहेब यांचा आपण सत्कार करायचा आहे. या ठिकाणी अंकुश सुतार साहेब यांचा सत्कार होतोय. टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत झालं पाहिजे. प्लीज कॅमेरामॅन थोडंसं इकडे फोकस करा. कॅमेरामॅन मान्यवरांकडे फोकस करा. खरंच मान्यवरांना आले हीच करा आपली ओळख असते मित्रांनो. मान्यवरांचा सत्कार करूया. तसेच या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन राजेंद्र भोमकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. मी विनंती करतो अनिल शेठ साळुंके यांना की आपण भोमकर साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. अनिल अनिल साळुंके कुठे अनिल शेठ साळुंके कर्णधार चैतन्य नवगणे कर्णधार चैतन्य नवगणे याच हस्ते या ठिकाणी भोमकर साहेबांचा सत्कार होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत झालं पाहिजे. तसेच आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मडेरी गावचे आमचे मित्र राम सावंत साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. मी विनंती करतो रोशन इंगळे यांना की आपण त्यांनी त्याचा सत्कार करायचा आहे. रोशन इंगळे या ठिकाणी राम सावंत यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत झालं पाहिजे. तसेच आमचे या ठिकाणी मनेगावचे अजून एक मित्र अधिक निवडुंगे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय. मी विनंती करतो आमचे मित्र उंबरनेगावचे चिरंजीव अंकुश चाळके यांना की आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. संतोष
या ठिकाणी आमचे मित्र संतोष मुट्टल हे सुद्धा उपस्थित राहिलेले मी विनंती करतो सुनील दादा वरंडे त्यांनी यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. खरंच थँक्यू सो मच जगन दादा. नक्कीच बघून जगन दादा देखील सत्कार करूया प्लीज बघून दादा. नक्कीच थँक्यू सो मच. मनाच्या अंतरातून धन्यवाद सर्व मान्यवर पाहतो. थँक्यू सो मच. मान्यवरांचा केला जातो सत्कार आणि मॅचच्या दिशेने जाऊया. खरंच मनाच्या अंतरातून धन्यवाद. मान्यवर घेतो तिथे शेवटचा. थँक्यू सो मच. मान्यवर पाहतो आपण. खरंच मनाच्या अंतरातून धन्यवाद दादा. विशालदा पवार साहेब संपूर्ण कमिटी पाहतो. थँक्यू सो मच. नक्कीच थँक्यू सो मच. जयनादा वरंडे, अंकुशदा सौतार साहेब असतील, राम सावंतजी साहेब असतील, रविराजदा पवार साहेब असतील. खरंच थँक्यू सो मच. मान्यवरांचं खरंच वेलकम करतो. थँक्यू सो मच मान्यवर. मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद करतो. मनाच्या रणांगणापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. सो मच थँक्यू. मान्यवर पाहतो आपण. खरंच कौतुक करावं लागेल मान्यवर. थँक्यू सो मच. मान्यवर घेतात तोरीसीर राजा आणि आपण जाऊया मॅचच्या दिशेने. हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज रामा, रामा रे रामा, हा क्रिकेटचा ड्रामा आणि त्याच्यामध्ये आमची खेळपट्टी. चेंडूचा खेळ झालाय 4 आणि धावफलक जाऊन पोहोचले 3च्या घरात. 4 चेंडू 3 धावा. लेफ्ट हँड फलंदाज गणेश. ओहो वेग पाहू शकता, वेग पाहू शकता. बॅटची कडा, एक सिंगल. पिका बाउन्सरता आटोलीगाव का सितारा आहे तुषार. नक्कीच आटोलीगावचा आटोली एक्सप्रेस म्हणून ज्याला नाव दिलं असा गोलंदाज पाहतो आपण तुषारला. यार काय गोलंदाजी केली. दुसऱ्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी, या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी. चेंडू झाले 5 धावा दिला फक्त सिंगल 4. क्वालिटी यार ब्रँड दाखवतो तुषार. 1 टू गो. महत्वाचा एक चेंडू. लेफ्ट हँड फलंदाज गणेश ऑन स्ट्राईक. ओहो यावेळी फटका तपासला जातोय. कॅचचा कॉल. कॅच नाही होता. 3 षटकांच्या मध्ये चेंडू पडला जातोय. मोमासला चेंडू पडला तो बरी वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2ने धावफलक पुढे ढकलतोय आणि जाऊन पोहोचतोय 6 धावा. पहिल्या षटकाचे होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा. सागर टेन्शन मध्ये असेल, लाचीवर येत नाही तेव्हा टेन्शन अजून असेल. आपल्याला जिंकायचं आज. आम्ही ना खूप मेहनत घेतली. प्रॅक्टिस किती दिवस करणार. आज ट्रॉफी उचलायची. आज मेहनत केली. आज त्या मेहनतीचं फळ आम्हाला घ्यावं लागेल. खरंच कौतुक असेल आटोली वॉरियर्स टीमचं. खूप मेहनत मित्रांनो. आज 34 धावा ठोकल्यात. बॅटिंग करावी लागेल नाटोली टीमचा कॅप्टन कूल मनोजला. मनोज आहे तोवर मॅच म्हणू शकतो. जर मनोजची विकेट आली ना मॅच थोडीशी फसली जाईल. नक्कीच नितीन दादा वरंडे देखील वाट पाहतात कधी होते फायनल, कोण येते फायनलला, कधी होते सेमीफायनल फायनल. महत्वाची मॅच जाऊया मॅच दिशेने. ओव्हर क्रमांक 2 मध्ये फलंदाज पाहतो गोलंदाज रितेशला पाहतो. चला स्पीडअप करा रितेश नामदेव. चला स्पीडअप करा आता. ओव्हर क्रमांक 2 मध्ये रितेश पाहतोय. बुमरा ऍक्शन. रितेशला पाहिलं जातोय. पहिला चेंडू ऑन साईडला. तिथे गणेश असेल छोटा पॅकेट. ओहो चुकीचं होतोय. खरंच काय घडतंय आणि काय होतंय. चुकी नको नो डाऊट. आपल्या हाईटचा परिणाम. थोडासा चेंडू जास्त बाउन्स झाला. खरंच प्रयत्न होते त्याचे नो डाऊट. प्रयत्न चांगला होता. थोडासा चेंडू बाउन्स झाला. त्याच्यानंतर या 4 धावा. मनोज असेल तर मॅच बनू शकते. चला स्पीडअप घ्यायचं. त्यांचा वेळ नाही लावायचा. नक्कीच दोघांना लाईट देखील लागली. रोशन लाईट लागली. नो हरकत. संध्याकाळी 9 वाजता आज आपण मॅचेस खेळायच्यात. महत्वाचे 5 चेंडू. धावफलक जाऊन पोहोचलो 10च्या घरात. ओहो फटका बसला. तिथे प्रथमेश असेल. कॅचचा कॉल. ओहो ही कॅच महत्वाची होती. ही कॅच सोडली की मॅच सोडली. मनोजची कॅच. पकडा कॅचेस जिंका मॅचेस. कॅच होते ड्रॉप आणि मनोजला दिलं जातं जीवदान. संधीचं सोनं जर मनोजने केलं ना डोक्याला हात लावावे लागतील आपल्या टीमला. 1ने धावफलक पुढे ढकलतोय. जाऊन बसतोय 11च्या घरात. धावफलक जाऊन बसले 12च्या घरात. ही सिंगल धाव. ओहो एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. चेंडूचा खेळ झाले 3 धावा झाले 13. महत्वाची मॅच. मनोजला बॅटिंग करावी लागेल. षटकार चौकार मारावे लागतील. आज खरंच नाटो टीम आज थर्ड राऊंडला थोडासा कुठेतरी कमी पडतोय. आता बॅटिंग मनोजला करावी लागेल. गणेशला देखील करावी लागेल.
चेंडूचा खेळ झालाय 3 महत्वाचे 3 चेंडू पाहायला मिळते आपल्याला. चला स्पीडअप करा प्लीज. पंच वेळ लावायचं नाही, थोडा स्पीडअप करा सगळं पंच. आठवले टीमला स्पीडअप करायचं, वेळ नाही लावायचं सोपनावर प्लीज. चेंडूचा खेळ झालाय 3 धावा झालेत त्यामध्ये तब्बल 13. ओहो यावेळी बैठक खेळायचा होता, खाली वाकला मग चेंडू होतोय डॉट. या सिटीचा डॉट बॉल. आता समीकरण बदललंय, मॅच में अभी ट्विस्ट आ गया है. 2 गो महत्वाचे 2 चेंडू. नक्कीच अनिल दादा कुठे जायचं नाही, तुम्ही इथेच बसून घ्यायचं व्यासपीठावरती प्लीज. आता मॅच संपत आली. 2 गो महत्वाचे 2 चेंडू. एक मोठा फटका खेळणं गरजेचं असेल टीम नातेवाईक संघाला. 2 गो महत्वाचे 2 चेंडू. मॅच झाली ऑन, धावफलक झालाय 13. 2 चेंडूचा महत्वाचा खेळ. बुमराह स्टाईल गोलंदाज पाहतो आपण रितेशला. ओहो यावेळी बाउन्सर 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 तिका बाउन्सर. नाकाला फुंकारने दिली, मातीचा सुगंध दिला जातो संध्याकाळी सत्रामध्ये. काळजी घ्यायची, पाणी द्यायचं मित्रांनो. काय झालं असेल तर प्लीज आपली थोडीशी काळजी घ्यायची. आपण ओके तर आपली टीम ओके. थोडंसं चांगलं क्रिकेट, शांततेचं क्रिकेट खेळायचं. 1 2 शेवटचा चेंडू बाकी असेल. महत्वाचा टप्पा, अचूक टप्पा बॅटिंग करावी लागेल, षटकार चौकार मारावा लागेल आता गणेशला. जर हा चेंडू डॉट आला ना मॅच थोडीशी जास्त उंचावेल. हा चेंडू महत्वाचा असेल. आपण टेल्समॅन पाहतो, अर्थातच अर्जुनला पाहतो. टेल्समॅन आठवली संघाचा खरंच कौतुक असेल, छोटासा टेल्समॅन युवा टॅलेंट अर्जुनला पाहतो. 1 2 गो. एक महत्वाचा चेंडू टप्पा. ओहो दिशा 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 थोडीशी चुकीची, टप्पा पडला. ऑफस्टिक जास्त पकडले. पंचायतीचा वाईट बॉल. एकने धावला पुढे ढकलतोय, जाऊन बसतो 14. 14च्या घरात. गणेशला आज काहीतरी गणेश मात्र करावं लागेल. आज गणेश सारखी बॅटिंग करावी लागेल. गणरायाला साकडं घालावं लागेल. एक चेंडूचा खेळ असेल बाकी, महत्वाचा एक चेंडू. धावा झाले 14. ओहो इथे नाही, इथे होणार नाही, इथे करून दाखवलं आहे रितेशने. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. राष्ट्रीय उद्ध्वस्त, विकेटचं पतन, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज गणेश बॅक टू द डगआउट. मॅच में अभी हो गए ट्विस्ट. समीकरण असेल 7 चेंडूचं आणि गरज असेल ती म्हणजे तब्बल 20 धावांची. 20 धावा, 3 षटकार. मॅच बनू शकते. 3 ला 3 लागले, मॅच होऊ शकते. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज संदीप असेल. संदीपला गोलंदाजी दिली जाईल. सॉरी शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 20चं समीकरण. सेमी क्रमांक 2चा मुकाबला. एका साईडला टीम पाहतोय नातोशी, दुसऱ्या साईडला आटोली संघ, मेहनती संघ पाहतो, युवा संघ, युवा टॅलेंट, सगळे युवा खेळाडू पाहतोय आटोली संघामध्ये. खरंच छोटे छोटेचे क्षेत्रक्षण पाहतोय आपण. रोहित असेल, गणेश असेल, प्रथमेश असेल, खरंच युवा खेळाडू, युवा संघ पाहतोय आटोली संघ आपण. खरंच कौतुक असेल. 6 चेंडू 20 धावा. सर स्पीडअप करा लगेच आठवली टीम नामदेव दादा, थोडं स्पीडअप करा. जर आपण जिंकला तर फायनल आपल्याला वेळ लागेल. 6 चेंडू 20चं समीकरण. अजून कोण जिंकले सांगता येणार नाही. महत्वाची मॅच. 6 चेंडू 20 धावा. ओहो मनोज 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 संघाचा एक्सपेक्टर खिलाड़ी भीड़ में लगे तो उससे धक्का कहते हैं, गेंद हवा के बाहर जाए तो उसे छक्का कहते हैं और गेम में पलटवार लाए उसे हुकुम का एक्का कहते हैं. मनोज ठरला जातो हुकमाचा एक्का. आता गेम मध्ये झालाय पलटवार. सागर रावरचं थोडंसं हास्य पाहतोय आपण. आता समीकरण झालंय 5 चेंडू 14 धावांचं. महत्वाचे 2 चेंडू हातावे लागतील संदीपला. ओहो हो हो शॉर्ट 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 चेंडू, शॉर्ट पिचचा वापर केला जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न वेगाने चिताईच्या चपळाईने धाव पूर्ण केली जाते. वेलकम सर्वांचं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. 2 धावेने धाव पळत पुढे ढकलतोय आणि जाऊन पोहोचतोय 22 धावा. आता थोडंसं समीकरण बदललंय. 4 चेंडू 12 धावेचं समीकरण. मॅच होऊ शकते. मनगटातली ताकद दाखवावी लागेल आज आटोली संघाला. खरंच महत्वाची मॅच.
फिल्डिंग खूप हलवली जाते आठवली संघ खूप टाइम लावतो तुम्ही प्लीज मित्रांनो माहिती आहे आपला संघ खूप मेहनत करतो पण थोडं सहकार्य करा इनसाइड आउट फटका निघून जातोय वन बाउंड सीमारेषा पार पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतोय चौकाराची भेट काम में पलटवार मी बोललो होतो मॅच सोडून चालणार नाही जोपर्यंत मनोज असेल ना मॅच बनू शकते मनोज होता मॅच बनली चौकार षटकार आतिषबाजी करतोय मनोज आता मॅच मध्ये झालाय पलटवार 3 चेंडू 8 धावेची गरज एक टप्पा एक महत्वाचा होता दोन्ही टेल्समॅन पाहतोय दोन्ही टेल्समॅनचा आपण आश्रय पाहतोय दोन्ही टेल्समॅनला थोडासा ताण दिला जातोय एका साईडला टीम नाटोली संघाचा टेल्समॅन एका साईडला आटोली संघाचा टेल्समॅन दोन्ही संघाचे टेल्समॅन आपल्या संघाला सपोर्ट करत आहेत खरंच आपला संघ आपण ग्रामीण क्रिकेट गावासाठी खेळत असतो नाटोली टीम काल देखील थर्ड राऊंड हारली आज हारले तर थोडंसं नाराज होऊन जातील 3 चेंडू 8 धावा संघाचा एक्सपर्टर खेळाडू कॅप्टन कूल मनोज असेल मनोज देसाई ऑन स्ट्राईक 3 चेंडू 8 धावा ओहो हा चेंडू महत्वाचा होता नामदेव करतो थोडीशी चुकी आणि एक दिली जातील एक बायची एक धाव आता चेंडू बाकी असतील 2 आणि गरज असेल 7 धावांची 7 धावा 2 चेंडू नक्कीच पाहतोय चांगली स्पर्धा दमदार स्पर्धा महत्वाचा चेंडू महत्वाचा टप्पा टाकावा लागेल हा चेंडू महत्वाचा असेल ओहो या वेळेला चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी चौकार मॅच मध्ये टेस्ट गोकुळ संघ नाटोली संघ षटकार नसेल चौकार असेल असं वाटलं षटकार जातोय काय पण चौकार असेल परत ताण वाढला खरंच भुवन दादा हा व्होल्टेज मुखारला पाहतोय काय होतंय काय बिघडतंय आता समीकरण झालंय एक चेंडू 3 धावा असं वाटला षटकार होता की काय चेंडू घसला आणि 4 धावा एक चेंडू 3 धावा हा व्होल्टेज मुकाबला एक चांगली स्पर्धा मैत्री विषय 2026 ची खरंच रॉयल सगळ्या टीमचं खूप कौतुक असेल एक चेंडू 3 धावा षटकार नाहीतर चौकार मारावाच लागेल 3 धावा पूर्ण केला जाणे थोडंसं अवघड असेल एक चेंडू 3चं समीकरण आटोली की नाटोशी ओहो फटका चांगला असेल हो गणित असेल हो काय केलंय काय बिघडतंय काय होतंय काय घडलं जातंय 2 धावा वेगाने पूर्ण केला तिसरीचा प्रयत्न हो इथे बाजी मारले अर्थातच श्री मानाईचा आशीर्वाद मानाई टेलिस्कोप आटोली संघ करतो ह्या स्पर्धेतील दुसरा स्पर्धा नक्कीच हार्डलक बॅडलक टीम नाटोली संघ मनोजचा खेळ चांगला होता खरंच मनोज तुझं कौतुक असेल खूप लढलास तू मंगळातरी लढून राहिलास थँक्यू सो मच आणि इथे बाजी मारली अर्थातच टीम आटोली वॉरियर संघाने कौतुकाची बाब असेल चला भुवनदा टॉस करा लगेच चला विशाल प्लीज दादा याचं तुमच्यासाठी टॉस करू आपण अंकुश तुम्ही देखील या सर्व मान्यवरांनी यायचं प्लीज आपण जाऊया टॉस कबाच्या दिशेने महत्वाचा मॅचचा टॉस हॅलो सर्व मान्यवर यायचे आहेत आपण करूया टॉस महत्वाचा टॉस आटोली टीम आज बाजीगर संघ ठरतोय खरंच कौतुक असेल आटोली टीमचा आमच्या गावचा संघ माझा संघ म्हटलं तरी हरकत नाही मित्रांनो खरंच कौतुक आहे आटोली संघाचं मेहनत प्रॅक्टिस केलेली खूप म्हणजे याचे आटोली संघाचे कॅप्टन कोल टीम नामदेव याचे खरंच कौतुक थँक्यू सो मच एक चांगला संघ पाहतो टॉप 2 मध्ये जाऊन पोहोचलाय फायनलची मॅच याचे कॅप्टन कोल